नमस्कार मंडळी, मी अँकर आर.जे. अजिंक्य तुम्हा सर्वांचं RRC न्यूजमध्ये खूप खूप स्वागत करतो. आपण आहे प्रभाग क्रमांक 6 मध्ये आणि प्रभाग क्रमांक 6चे चारही उमेदवार आपल्यासोबत आहेत. तर जाणून घेऊया पुढच्या 5 वर्षांमध्ये जर त्यांची सत्ता आली तर प्रभागामध्ये काय विकास होणार आहे, विकासाचा तुमचा अजेंडा असेल आणि काय तुम्ही या प्रभागामध्ये विकास करणार आहात. नमस्कार सर्वांना, जय श्रीराम. हा प्रभाग क्रमांक 6 म्हणजे सर्व सुज्ञ नागरिक आणि सर्व एज्युकेटेड लोकांचा हा प्रभाग आहे. या प्रभागामध्ये ट्युशन क्लासेस, कॉलेजेस, शाळा, ग्राउंड, बगीचे भरपूर मोठ्या संख्येत आहे. रेल्वे स्टेशनही याच भागात आहे. बगीचे आहे, जसं टिळक पार्क झालं, स्वामी समर्थ केंद्र झालं, छत्रपती शिवाजी महाराज उद्यान झालं, छत्रपती क्रीडांगण झालं, वसंत देसाई स्टेडियम झालं, त्यानंतर ACC ग्राउंड झालं, शास्त्री स्टेडियम झालं, त्यानंतर सर्वात मोठं ऑलिम्पिक लेवलचं तरण तलाव इथे निर्माण झालेलं आहे. त्याचंही लोकार्पण काही दिवसामध्ये आहे. आमचे तरुण तळपदार आमदार माननीय रणधीरभाऊ सावरकर यांच्या नेतृत्वात हा विकास कामाला इथे गती मिळालेली आहे. तसेच आमचे युवा खासदार श्री अनुपजी धोत्रे यांच्या माध्यमातून नवीन रोजच नवीन ट्रेनचं इथे लोकार्पण होत आहे, उद्घाटन होत आहे. जे आजूबाजूची जनता आहे त्यांच्यासाठी हे महत्त्वपूर्ण मुद्दे आहेत. त्यानंतर इथे सांस्कृतिक भवनाचा खूप मोठा विषय होता. येथील युवा पिढींना आणि खेळाडूंना आणि विद्यार्थ्यांसाठी इथे सांस्कृतिक भवनाची खूप आवश्यकता होती. तो पण विषय हा मार्गी लागलेला आहे. रोड, रस्ते, नाले, साफसफाई याच्यावरच न थांबता या शहराचा चेहरामोदा बदलण्याचं काम भारतीय जनता पार्टीचे चारही नगरसेवक करतील हे निश्चितच आहे.